प्रचारामध्ये किंवा या निवडणुकीमध्ये ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी विडणी गणातून फॉर्म भरलेले होते आणि ज्यांनी ज्यांनी आदरणीय दादांचा मानसन्मान ठेवून ते फॉर्म माघारी घेतले, अशा सर्व उमेदवारांचं या ठिकाणी विडणी ग्रामपंचायतच्या वतीनं, तसेच विडणी गावाच्या वतीनं, तसेच विडणी गणातील असणारी चारही गावं माजेरी, धुळदेव, पिंपरद आणि विडणी यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो। यामध्ये आदरणीय अनिलजी शेंडे असतील, डॉक्टर प्रमोद आबदागिरे असतील, त्याचप्रमाणे सचिनजी ननावरे असतील, माऊली नाळे असतील किंवा विठ्ठल सावता नाळे, त्याचबरोबर पिंपरद गावचे ज्येष्ठ नेते तुकाराम ढमाळ, या सर्वांनी या ठिकाणी दादांच्या शब्दाला किंवा आपल्या सर्व ज्येष्ठ लोकांच्या शब्दाला मान देऊन या ठिकाणी आपली उमेदवारी माघारी घेतली। त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करू। आज या ठिकाणी बोलत असताना खरं तर अध्यक्ष गावाला परिचित आहे आणि जो समोरचा झेडपीचा उमेदवार आहे आपला मोरेताई, या आपल्या गावच्याच कन्या आहेत आणि आपल्याच विडणी विकास आघाडीच्या माध्यमातून मागच्या पंचवार्षिकला त्यांच्या आई आपल्या पक्षाकडून, भारतीय जनता पार्टीकडून ग्रामपंचायत लढवलेल्या आहेत आणि त्यांचीच ही मुलगी आहे। त्याच्यामुळे आता आपल्या गावावरती भरपूर असं त्यांचं लक्ष आहे की बाबा आता गावची लेक आहे आणि अध्यक्ष पण आपल्या गावचा पोरगा असल्यासारखाच आहे। आमच्या अध्यक्षाचं कसं आहे माहिती आहे का, आपलं ATM जसं असतं पैशाचं, तसं आमचा अध्यक्ष म्हणजे कामाचं ATM आहे। म्हणजे अध्यक्षाला फोन केला की काम झालं, असं आमचा अध्यक्ष आहे। त्याच्यामुळे अध्यक्ष त्यांच्या कामाच्या माध्यमातून, कामातून पूर्ण गावामध्ये अगदी ताकदीनिशी फेमस आहेत। म्हणजे असं नाही की फक्त अध्यक्ष पद मिळवायला किंवा अध्यक्ष नाव कमवायला, आम्ही राजकारणात यायच्या आधी किंवा आम्ही लोकांच्या परिचयात यायच्या आधीपासून त्यांचं काम आहे। हे महात्मा फुले योग संघटनेच्या माध्यमातून गेली 14-15 वर्ष झालं महात्मा फुले योग संघटनेच्या माध्यमातून त्यांची अगदी तळमळीनं युवकांबद्दल किंवा गावातल्या लोकांबद्दल तळमळीनं काम करण्याची खूप इच्छा आहे आणि तयारी आहे। आणि त्याच पद्धतीनं गेली 14-15 वर्ष झालं सावतामाळी पुण्यतिथी असेल, महात्मा फुले जयंती असेल, हे दोन्ही कार्यक्रम गावामध्ये अगदी मोठ्या उत्साहात त्यांनी गेले 13-14 वर्ष झालं ते चालू ठेवलं आहे। आणि आत्ता जर तुम्ही म्हणाल, आता बऱ्यापैकी गावात लोक चर्चा करायला लागलीत की सरपंच अभंगाचा आहे आणि परत अभंगांच्यातच उमेदवारी, तर मला त्यांना एक सांगायचं आहे की तुमचं कर्तृत्व आडनावावर ठरत नाही तर तुमच्या कामावरती ठरतं। आडनाव काही असू द्या, आडनाव काही कामाचं नाही। अध्यक्ष तुम्ही कधी ग्रामपंचायतमध्ये 3 वर्ष झालं सदस्य म्हणून निवडून दिलाय त्या अध्यक्षाला, या 3 वर्षामध्ये कुणी एक दिवस त्याला गावात ग्रामपंचायतमध्ये खुर्चीवर बसलेला बघितलाय का? सकाळी 9 वाजता भाकरी घुसकारतोय, खातोय आणि कामावर जातोय, जणू काय सालाचा गडी असल्यासारखं गावाचं काम करतोय। आपल्याला आडनाव बघून नाही तर त्या माणसाचं कर्तृत्व, त्या माणसाचं काम ते बघायचं आणि मग मतदान करायचंय। लोक काही नरेटिव्ह सेट करतील, लोक काही म्हणतील, अध्यक्ष काय हे गावाला माहिती आहे आणि शेजारच्या गावांना आपल्याला सांगायला लागणार आहे की बाबा आमचा अध्यक्ष हा आहे। तो असाच अध्यक्ष झालेला नाही, सचिन अभंग कोण ओळखतच नाही, लहान थोरांपासून सगळे मोठ्या लोकांपर्यंत अध्यक्ष नाव फेमस। सचिन अभंग म्हणल्यानंतर म्हणतात कोण सचिन अभंग, पण अध्यक्ष नाव हे सगळ्या गावामध्ये, सगळ्या लहान थोरान व्यक्तींमध्ये सगळ्यांना माहिती आहे। आता दुसरा विषय राहिला विकास कामाचा, तर तुम्हाला विकास कामं परत 30 सांगायची गरज नाही, पण बाहेरगावरून आलेल्या, पिंपरदवरून या ठिकाणी आलेत, धुळदेवमधून या ठिकाणी लोक आलेले आहेत, त्यांना मला सांगायचं आहे की तालुक्यातच नाही तर जिल्ह्यात विडणी ग्रामपंचायत एवढा निधी 3 वर्षामध्ये कुठल्याच आमदारांनी, कुठल्याच खासदारांनी दिलेला नाही, तेवढा निधी विडणी ग्रामपंचायतमध्ये आपल्या दिलेला आहे। आणि तुम्हाला सुद्धा अभिमान असला पाहिजे की फलटण कोरेगाव मधली पहिली ग्रामपंचायत आहे BJPचा सरपंच असणारी, पहिला सरपंच भाजपाचा तुम्ही निवडून दिलाय। त्याच्यामुळे दादांनी त्या बाबतीत पण आपल्याला कुठल्या गोष्टीची कमी केलेली नाही। आदरणीय जयाभाऊंच्या माध्यमातून आता मंत्री झाल्यापासून, एक मिनिट, BJP आमच्या आधी तुमची इलेक्शन झाली आहे साहेब, BJP त्यावेळेस तुम्ही BJP लढवली नव्हती, त्यावेळेस तुम्ही काँग्रेसमधून लढवली होती। BJPचा पहिला सरपंच म्हणायला लागलोय, रणजितदादा गट नाही, BJPचा पहिला सरपंच। त्याच्यामुळं आज गावामध्ये जर तुम्ही बघितलं, नाही आम्ही पण दादांचाच गट आहे भैया, पण BJPची ग्रामपंचायत असं म्हणालो मी।
या ठिकाणी विकास कामांच्या बाबतीत जर म्हणाल तर विकास कामांमध्ये विडणी गावामध्ये महिला सशक्तीकरणाचं पहिलं जे काम हाती घेतलं त्यामध्ये महिलांसाठी मुलींसाठी स्वतंत्र वाचनालय असेल, ते वाचनालय असेल किंवा त्या महिलांसाठी स्वतंत्र व्यासपीठ या ठिकाणी गावामध्ये तयार करण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलं. गेली 3 वर्ष झालं गणेश उत्सव आमचा महिलांच्या उपस्थितीमध्ये पार पडतो. या गणेश उत्सवासाठी कमीत कमी 2,500 ते 3,000 महिला गावातले उपस्थित असतात. पूर्ण गणेश उत्सवाच्या काळात देखील उपस्थित असतात रोज. आणि विसर्जन मिरवणूक ही फक्त महिलांच्या उपस्थितीत आम्ही त्या ठिकाणी काढतो. महिलांसाठी आम्ही हा उपक्रम या ठिकाणी चालू केला. त्याचबरोबर गावातील जो सुशिक्षित वर्ग आहे किंवा ज्यांना MPSC UPSC करायचं आहे, स्पर्धा परीक्षा द्यायच्यात, त्या सर्व मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी 2-2 वाचनालय आहेत आपल्या गावामध्ये. या ठिकाणी आत्ताच एक 15 दिवसापूर्वी आपण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं. हॉलचं 2 वाचनालय तर आहेतच, पण त्या ठिकाणी हॉलचं पण उद्घाटन केलं. त्या गोष्टी करत असताना बरीच अशा गावातल्या लोकांच्या पण मागण्या होत्या की जॉगिंग ट्रॅक झाला पाहिजे, मॉर्निंग वॉकसाठी फिरायला जाता आलं पाहिजे. आम्ही लोकवर्गणीतून या ठिकाणी 16 लाख रुपयाचे स्ट्रीट लाईटचे पोल लोकवर्गणी तुमच्या आमच्यासारख्या लोकांनी जवळपास 30 लाख रुपये लोकवर्गणी आम्ही गोळा केली. आणि त्या लोकवर्गणीतून स्ट्रीट लाईट जे आत्ता तुम्ही बघताय नारळामध्ये, ही स्ट्रीट लाईट लोकवर्गणीतून आम्ही त्या ठिकाणी बसवलेली आहे. म्हणजे लोकांना काम दिसले की लोक पण खिशात हात घालायला कमी पडत नाहीत. आणि आमचं गाव पूर्ण बागायत गाव आहे, पूर्ण चांगल्या पद्धतीनं शेती करणारी लोक आहेत या ठिकाणी. त्याच्यामुळं कोणी कुठल्या पद्धतीनं त्यांना काम दिसलं की कुठल्या पद्धतीनं हातभार लावायला तयार असतात. त्याच्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून एवढंच आपल्याला या ठिकाणी सांगेन की येणाऱ्या काळामध्ये आमचा अध्यक्ष जरी तुम्ही पंचायत समितीवर नेत घेऊन चालला असला तरी जसं काम ग्रामपंचायतमध्ये केलंय त्याच्या 10 पट आमचा अध्यक्ष त्या ठिकाणी पंचायत समितीत काम करून दाखवेल. आणि विडणी गावचंच नाही तर आपल्या नेत्याचं, आदरणीय भाऊंचं, आपल्या दादांचं, आमदारांचं नाव 100% फलटण तालुक्याच्या पंचायत समितीमध्ये आपले अध्यक्ष या नावानेच ते त्यांचं नाव त्या ठिकाणी कोरतील. एवढंच या ठिकाणी उत्तरेश्वर मंदिरामध्ये आपल्या सर्वांना ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद.